मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा आपण अभ्यासत आहोत आणि त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 1 आणि कलम 2 चा अभ्यास केला होता। त्याच्यामधील सगळ्या तरतुदी आपण पाहिल्या होत्या। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 3 ते कलम 5 म्हणजे कलम 3, कलम 4 आणि कलम 5 या तीन महत्त्वाच्या कलमांविषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने या कायद्यामधील महत्त्वाच्या बाबी, या कलमांमध्ये महत्त्वाच्या बाबी येणार आहेत, त्या थोड्याशा हायलाइट करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या तरतुदी विशेष बघणार आहोत ते बघा। शासकीय नियंत्रण व आर्थिक सहाय्य असणारे सर्व सार्वजनिक संस्थांना हा कायदा लागू आहे। मित्रांनो, ही तरतूद आपण मागच्या कलमांमध्ये बघितलेली आहे, म्हणजे कलम 2 मध्ये याच्याविषयी आपण चर्चा केली होती। त्यानंतर बघा, प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार आहे, माहितीचा अधिकार अर्ज तो करू शकतो प्रत्येक भारतीय। त्याच्यानंतर नंबर 3, सार्वजनिक प्राधिकरणांना स्वतःहून माहिती खुली करण्याचे कायदेशीर बंधन। मित्रांनो, या ठिकाणी हे कायदेशीर बंधन काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघूया। तर बघा, 4, माहिती पुरवण्याची सुलभ व गतिमान व्यवस्था उभारण्याचे कायदेशीर बंधन। पुढे बघा 5, माहितीबाबत समाधान न झाल्यास अपीलाचा अधिकार। नंबर 6, देखरेख व नियंत्रणासाठी माहिती आयोग ही स्वायत्त यंत्रणा। नंबर 7, माहिती नाकारल्यास समर्थनीय व सहकरण लेखी आदेश देणे बंधनकारक। बरेचशा वेळेला आपला माहिती अधिकार अर्ज नाकारला जातो आणि ढोबळ माहिती उपलब्ध नाही, माहिती देणार नाही किंवा माहिती नाहीच आहे, अशा प्रकारचे विचित्र असे उत्तर आपल्याला येत असतात। तर मित्रांनो, कोणतीही माहिती जर नाकारायची असेल तर सहकारण म्हणजे कायद्यामध्ये कोणती तरतूद आहे, कोणता कलम आहे आणि ती कोणत्या कलमानुसार आपण माहिती नाकारतोय याचं डिटेल्समध्ये अधिकाऱ्याने डिटेल्स अर्जदाराला दिले पाहिजेत की या कलमानुसार आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही। तर अशी सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे। तर नंबर बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 3, या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये RTI ॲक्ट म्हणतो। RTI ॲक्ट कलम 3 बघा, माहितीचा अधिकार या अधिनियमाच्या तरतुदीच्या अधीन राहून सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल, या ठिकाणी कलम 3 मध्ये म्हणले। तर या कायद्यामधील सगळ्यात महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 4। कलम 4 सगळ्यात महत्त्वाचं कलम का आहे, तर या ठिकाणी या कलमामध्ये अशी तरतूद केलेली आहे की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजेच प्रत्येक शासकीय जी कार्यालय त्यांनी स्वतःहून माहिती प्रसिद्ध करायची आहे, म्हणजे अर्जदाराला माहिती अधिकार अर्ज करण्याची गरज पडली नाही पाहिजे। जी सार्वजनिक करण्यायोग्य जी माहिती आहे सार्वजनिक करू शकतो अशी सर्व माहिती संबंधित विभागाने शासकीय कार्यालयाने स्वतःहूनच प्रसिद्ध करायची आहे आणि हे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे, सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे। अशी तरतूद सुद्धा या कलमामध्ये केली आहे। तर आपण बघूया कलमामध्ये काय तरतूद आहे। कलम 4 RTI कलम 4 मधील पोटकलम 1 त्याच्यामधील सुद्धा बघा, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण प्रत्येक सरकारी कार्यालयाला हा आदेश आहे। तर बघा, या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरूपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सूचीबद्ध करील आणि त्याची निर्देश सूची तयार करील। या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये कोणकोणते अभिलेख आहेत त्याची निर्देश सूची तयार करायची आहे। बरेचसे नागरिक काय म्हणतात की मी काय माहिती अधिकार अर्ज करू, काय टाकू, काय मागू। तर मित्रांनो, या ठिकाणी जसं हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला मेनू कार्ड देतात, म्हणजे एक सूची देतात की तुम्ही हे घ्या, हे घ्या, हे घ्या, नाश्त्याची मेनू, जेवणाची मेनू जे काय असेल त्यातनं आपण मग सिलेक्ट करतो आपल्याला काय हवंय। तसंच आहे की एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये कोणकोणते अभिलेख ठेवलेले आहेत याची परिपूर्ण कल्पना नागरिकांना नसते, मग त्या शासकीय कार्यालयामध्ये काय मिळेल याची निर्देश सूची तयार करायला पाहिजे की हे डॉक्युमेंट तुम्ही माहिती अधिकारामध्ये मागू शकता। तर अशा प्रकारची निर्देश सूची तयार करायची आणि संगणकीकरण योग्य आहे अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधन संबंधीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विविध प्रणालीमध्ये नेटवर्क मार्फत ते जोडले जात आहे याची खातरजमा करेल। या ठिकाणी प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण काय करेल, म्हणजे शासकीय कार्यालय काय करतील, तर ती माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याकडे भर देतील, असं सगळा हा तपशीलवार या ठिकाणी दिलेला आहे। पुढे बघा, ख मध्ये काय, हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून 120 दिवसाच्या आत। मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणजे हा कायदा ज्यावेळेला अधिनियमित झाला म्हणजे अस्तित्वात आला 2005 नंतर, 2005 साली हा कायदा तयार झाला, त्याच्यानंतर 120 दिवसाच्या आत लगेचच तात्काळमध्ये या तरतुदी प्रसिद्ध करणे हे सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये शासकीय कार्यालयांना बंधनकारक आहे। त्याच्यामध्ये
1 ते 17 बाबींची माहिती मी याच्या संदर्भात सुद्धा अनेक व्हिडिओ सेपरेटरित्या बनवलेले आहेत की प्रत्येक शासकीय कार्यालयांना 1 ते 17 बाबींची माहिती प्रसिद्ध करणे हे बंधनकारक असते। आणि त्या 1 ते 17 बाबी काय आहेत तर बघूया। जो कलम 4 आहे 4 मधील ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामधला हा ख मुद्दा आपण आता अभ्यासत आहोत। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे काय, आपली रचना, कार्य, कर्तव्य यांचा तपशील, म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांची रचना कशी आहे, म्हणजे काय शिपाई, शिपाईच्या वरचा कोण, त्याच्यावरचा कोण, जे अधिकाऱ्यांची लेवल आहे ती रचना, आणि त्याच्यामध्ये त्यांची कार्य आणि त्यांची कर्तव्य काय आहेत हे सुद्धा डिटेल्समध्ये प्रसिद्ध करायचं आहे त्याचा तपशील। आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली, स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरवण्यात आलेली मानके। तर आपण पुढे बघूया। तर बघा 5, त्यांच्याकडे असलेले किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना आणि नियम पुस्तिका आणि अभिलेख। मित्रांनो, कोणतेही शासकीय कार्यालय हे वेगवेगळ्या नियमानुसार काम करत असतं। प्रत्येकाला नियम आहे आणि त्या नियमानुसारच ते काम करत असतात। ते नियम कोणते, विनियम कोणते, कोणत्या नियमानुसार मी कशी प्रक्रिया करत आहोत ते सगळं प्रसिद्ध करणं हे शासकीय अधिकाऱ्यांचं कर्तव्य किंवा शासकीय कार्यालयांचं कर्तव्य आहे। या ठिकाणी बरेचसे मुद्दे आहेत, मी सगळेच मुद्दे या ठिकाणी वाचून दाखवत नाही, परंतु या ठिकाणी तुम्ही 6 नंबरचा मुद्दा बघू शकता, 7 नंबरचा, 8 नंबरचा मुद्दा, त्याच्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका। त्याच्यानंतर बघा, आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन म्हणजे पगार किती आहे। बऱ्याचशा शासकीय कार्यालयामध्ये हे कुठंच इम्प्लिमेंटेशन नाही आहे किंवा कुठंच अंमलबजावणी जी होत नाही की शासकीय अधिकाऱ्यांची पगार बाहेर लावले आहेत की याला पगार किती मिळतो, त्याला पगार किती मिळतो। तर बघा, पगार सुद्धा प्रसिद्ध करायचे आहेत। तसेच प्राधिकरणाच्या नियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पद्धती सुद्धा प्रसिद्ध करायची आहे। तर बरेचसे शासकीय कार्यालय म्हणजे बहुतांशी 99% 98% म्हटलं तरी चालेल, कारण की मी तरी असं कुठं बघितलं नाही की परिपूर्ण माहिती 1 ते 17 बाबींची माहिती प्रसिद्ध केलेली आहे। त्याच्यामध्ये पगाराचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ते पगार कधी प्रसिद्ध करतच नाहीत। या ठिकाणी तुम्ही पुढे बघाल तर जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव, पदनामे आणि इतर तपशील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर त्या कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर जनमाहिती अधिकारी कोण आहे, प्रथम अपील अधिकारी कोण आहे, यांचा सुद्धा तपशील त्यांनी प्रसिद्ध करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या 1 ते 17 बाबी आहेत त्या सार्वजनिक प्राधिकरणाने प्रसिद्ध करायची आहेत। बघा, 17 विहित करण्यात येईल अशी इतर माहिती, म्हणजे मॅक्झिमम माहिती जी नागरिकांच्या फायद्याची आहे ती प्रसिद्ध करायची आहे। शासकीय कार्यालयामध्ये असं गोपनीय असं काय नसतं, जे गोपनीय असेल ते वगळून जेवढं काय असेल ते स्वतःहूनच प्रसिद्ध करायचं आहे, जेणेकरून माहिती अधिकार अर्ज येणारच नाही आणि कामांमध्ये पारदर्शकता राहील, असा एकमेव हा उद्देश या कायद्याचा आहे आणि म्हणून या कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत। तर पुढे बघा, ग मध्ये काय, ज्यामुळे लोकांना बाधा पोचते याची महत्त्वाची धोरणे आखताना आणि असे निर्णय जाहीर करताना सर्व संबंधित वस्तुस्थिती प्रसिद्ध करील। तर मित्रांनो, एखादा समजा कोणताही जर धोरण, शासन निर्णय पारित करीत असेल तर त्याची वस्तुस्थिती त्यांनी खुली केली पाहिजे नागरिकांच्या माहितीसाठी। म्हणजे प्रशासनिक किंवा न्यायिकत्व निर्णयांची कारणे बाधित व्यक्तींना कळविल। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत जो कळवायचा आहे नागरिकांना। तर बघा, माहिती मिळण्यासाठी लोकांना या अधिनियमाचा कमीत कमी आधार घ्यावा लागावा, यासाठी नियमित कालांतराने लोकांना इंटरनेटसह संपर्काच्या विविध साधनांद्वारे स्वतःहून माहिती पुरवण्यासाठी पोटकलम 1 आणि खंड ख च्या आवश्यकतानुसार उपाययोजना करिता प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण सतत प्रयत्नशील राहील। मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे म्हणलेले की या कायद्याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे, जेणेकरून नागरिकांना जास्त त्रास होणार नाही। नागरिक गेला की समोर त्याला माहिती दिसली, गेला एंट्री मारल्याच्या नंतर सगळं त्याला ओपन झालं, सगळं खुलं झालं। हे एक प्रकारचं मोठा विषय आहे की एखाद्या शासकीय कार्यालय स्वतःहून सगळी माहिती प्रसिद्ध करतोय। तर मित्रांनो, आपला तर कडेकोट पूर्ण प्रयत्न असताना की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाची 1 ते 17 बाबींची माहिती यांनी प्रसिद्ध करायलाच लावायची आपण, आणि कटाक्षाने त्याकडे आपलं सगळा प्रयत्न असणार आहे। तर पुढे बघा, या ठिकाणी पुरेसा मोबदला देणारा खर्च, स्थानिक भाषा आणि त्या स्थानिक भागातील संपर्काची सर्वात प्रभावी पद्धत या बाबी विचारात घेऊन सर्व माहिती प्रसारित करण्यात येईल। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बारीकसुरी गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला आहे। आणि जो 5 मध्ये जनमाहिती अधिकारी यांना पदनिर्देशित करणे। प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजेच काय, प्रत्येक शासकीय कार्यालयांनी हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून 100 दिवसांच्या आत या अधिनियमान्वये माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यासाठी त्याच्या अधिपत्याखालील सर्व प्रशासकीय युनिटांमध्ये किंवा कार्यालयामध्ये आवश्यक असतील तेवढे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना यथास्थितीत केंद्रीय जनमाहिती अधिकारी व राज्यामध्ये जनमाहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करील।
या ठिकाणी अशा प्रकारची ही तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघाल तर या ठिकाणी बघा सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची क्रमशः कामं काय आहेत। बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तुमचा अर्ज जनमाहिती अधिकाऱ्याकडे न जाता सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे जातो। आता आपण काय करतो, या दोघांना एकच समजतो की जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक जनमाहिती अधिकारी, शेवटी जनमाहिती अधिकारीच। तर तसं नाही, तर सहाय्यक जनमाहिती अधिकारी वेगळा विषय आहे आणि जनमाहिती अधिकारी हा वेगळा विषय आहे। तर सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची क्रमशः कामं तुम्हाला जर माहीत करून घ्यायची असतील तर या ठिकाणी सगळी या ठिकाणी दिलेली आहेतच। जर तुम्हाला याच्याविषयी जर माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी सेपरेट व्हिडिओ याच्यावरती बनवीन आणि सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची क्रमशः कामं काय आहेत याच्याविषयी मी तुम्हाला सांगेन। तर इकडे पुढे बघाल तर माहिती पुरवण्याची जबाबदारी कोणाची, एक थोडक्यात तुम्हाला सांगतो की माहिती पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे। तर बघा, माहिती पुरवण्याची जबाबदारी या कायद्यानुसार पूर्णपणे फक्त जनमाहिती अधिकारी याचीच आहे। माहिती नाकारणे, विलंबाने पुरवणे, चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती देणे इत्यादीसाठी जनमाहिती अधिकारी यांनाच जबाबदार धरले जाते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जनमाहिती अधिकारी जर दुसऱ्यावर ढकलत असेल की क्लार्कनी माझ्यापर्यंत माहिती अधिकार अर्ज नाही पोहोचवला, जर त्याने असं केलं तर त्यांनी तसं केलं, अशी उडवाउडवीची जर तुम्हाला उत्तर देत असेल तर या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला या कायद्यानुसार तर कायद्यातील तरतुदी मी सांगतो की माहिती पुरवण्याची, नाकारण्याची, न देण्याची, न घेण्याची जी काही जबाबदारी असेल ती सर्व जनमाहिती अधिकाऱ्याचीच आहे। या ठिकाणी बघा, मात्र अर्ज किंवा अपील प्राप्त झाल्यापासून विहित केलेल्या 5 दिवसांच्या कालावधीत जनमाहिती अधिकारी प्रथम अपील प्राधिकारी यांच्याकडे पाठवण्यास सहाय्यक जनमाहिती अधिकारी जबाबदार असतात। या ठिकाणी सहाय्यक जनमाहिती अधिकारी जर असेल एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तर त्याने काय करायचं, अर्ज घेऊन जनमाहिती अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे, त्याची जबाबदारी या ठिकाणी सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची आहे। जनमाहिती अधिकारी संज्ञेमध्ये सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांचा समावेश होतो, यामुळे विहित कालावधीचे बंधन न पाळल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते। तर बघा, जनमाहिती अधिकाऱ्यास आवश्यक ते सहाय्य न पुरवल्यामुळे माहिती पुरवणे विलंब झाल्याची सिद्ध झाल्यास अशा मानवी जनमाहिती अधिकाऱ्याशी दंड केला जाऊ शकतो। तर हा काय आपला विषय नाही, हा अधिकाऱ्यांचा विषय, त्यांनी कुणाला कसं सपोर्ट करायचा, काय करायचं, त्यांनी काय करायचं ते। तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय, तर विहित मुदतीमध्ये आपल्याला माहिती मिळाली पाहिजे, 30 दिवसामध्ये आपल्याला माहिती मिळाली पाहिजे किंवा काही ना काही उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे, एवढीच आपली अपेक्षा असते। तर मित्रांनो, याच्यानंतर आपण कलम 6 आणि त्याच्या पुढची कलम बघणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या माहिती अधिकार कायद्यामधील कलम 3 ते कलम 5 मधील तरतुदी अभ्यासल्या। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कलम होतं ते कलम 4, म्हणजे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने, शासकीय प्राधिकरणाने स्वतःहून माहिती प्रसिद्ध करण्याबाबत हा अतिशय महत्त्वाचा कलम होता। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।